कर यांना संचालक म्हणून निवड त्या ठिकाणी करण्यात आली। आणि आता महायुती सरकारची लोकप्रिय आणि तितकीच वादग्रस्तही ठरलेली लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बातमी। भाजपचं वर्चस्व असलेल्या मुंबई बँकेनंही आता लाडक्या बहिणींना उद्योग विश्वात येण्यासाठी आर्थिक सहकार्याचा हात देण्याचा निर्णय घेतलाय। लाडक्या बहिणींनी उद्योग व्यवसायात पदार्पण करावं म्हणून मुंबई बँक त्यांना 10,000 रुपयांपासून ते 1,00,000 रुपयापर्यंत शून्य व्याजदरानं कर्ज देणार आहे। इतकंच नाही तर लाडक्या बहिणींनी तयार केलेल्या मालाला ही मुंबई बँकच बाजारपेठही मिळवून देणार असल्याची माहिती मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी दिली। मुंबई बँकेनं हा उपक्रम राबवल्यानंतर राज्यभरातील सर्व सहकारी बँकांना हा उपक्रम सरकार बंधनकारक करणार असल्याची ही माहिती आहे। सर, खरं तर लाडकी बहीण योजना पहिले आपण वादग्रस्त ठरली, अनेकांचा फायदा झाला। मग आता मुंबई बँक जी आहे ती लाडक्या बहिणींना मदतीचा हात देणार आहे। काय नेमकी ही योजना आहे? लाडक्या बहिणींची योजना विनाकारण वादग्रस्त राजकीय अभिनिवेशातनं विरोधक त्या ठिकाणी करतायत, परंतु ही लाडक्या बहिणींसाठी उत्तम योजना आहे। आणि या योजनेतला पुढचा भाग म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची जी इच्छा होती की हे लाडक्या बहिणींचे पैसे उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेत आले पाहिजेत, म्हणजे त्यांनी छोटा व्यवसाय केला पाहिजे, उद्योग केला पाहिजे। तर याकरता मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेनं या लाडक्या बहिणींसाठी कर्ज धोरण आणलं। 9% व्याजदरानं कर्ज देण्याची आम्ही निर्णय केला। आम्ही कर्ज जे देतो 9%नी, त्या लाभार्थी महिला जर या 4 महामंडळांच्या योजनेत बसत असतील तर या महिलांना 0% व्याजदरात ते कर्ज उपलब्ध होऊ शकतं। मंडळी, मुंबईच्या जीवनशैलीला नवा वेग देणारी